नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण आलोय नितवडे धबधब्यापाशी, जिथं आपल्याला एकाच ठिकाणी 7 धबधबे बघायला मिळणार आहेत। आणि रील भरपूर व्हायरल झाल्यामुळे तिथं प्रचंड गर्दी आहे आणि गाड्यांची अशी रांग लागलेली आहे। तर बघूया आपण कसा आहे धबधबा, कसे आहेत धबधबे। 7 आहेत 7। नितवडे किंवा त्याला दोनवडे धबधबा सुद्धा आपण म्हणतो। तर हा कोल्हापूरपासून 74 किलोमीटर अंतरावर आहे आणि गारगोटीपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे। आणि इथे एंट्री गेटपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता। रस्ता वगैरे व्यवस्थित आहे। ह्या धबधब्याला 2 एंट्री पॉईंट आहेत। एक आहे तो नितवडेपासून जो आत्ता आपण चाललेलो आहे, आणि इथून पुढे गेल्यावर खेडगे नावाचे एक गाव आहे आणि तिथून सुद्धा एक एंट्री पॉईंट आहे। आणि हे ते 7 धबधबे आहेत जे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। तर आता आपण नितवडे वॉटरफॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं वन विभागाच्या अंडर हा भाग आहे आणि 20 रुपये एंट्री फी आहे इथं। आणि अंदाजे एक किलोमीटरचा परिसर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 7 धबधबे पाहायला मिळणार आहेत। तर बघूया कसे धबधबे आहेत ते। घालू वाटा लागलाय मला। घाल। खूपच चिखलाचा आणि घसरडा असा हा रोड आहे आणि खूप काळजी घेऊन चालावं लागेल तुम्हाला। प्रॉपर शूज सँडल्स वगैरे घालून या। आणि अशा घनदाट अशा झाडीतून हा रस्ता जातो धबधब्याचा। हा मयुरी हात दे इकडे। पडलो तू कोण कोणाला पकडायचं? अरे बेकार घसरडा आहे। तिकडे जाऊ अगं नाही, शपथ नाही। चप्पल काढा दे। पडलं काय? अरे यार, सावकाश सावकाश। इथनं वरनच आहे का? कमी चल इकडून चल, ये इकडे। तर आपण घसरडा रस्त्यामुळे शॉर्टकट घ्यायचं ठरलेलं आहे आणि मधल्या रोडनं चाललोय। खूपच घसरडा आहे इथं आणि पूर्ण काळजी घेऊन सावकाश चालत जावं लागणार आहे। तर आता इथून थोडं घसरण कमी झालेलं आहे आणि थोडा दगडाचा रस्ता आहे। तर मगाशी 2 वेळा मिनी हार्ट अटॅक येऊन गेला आम्हाला। खूपच घसरट आहे आणि आता इथून पुढे रेलिंग आणि पायऱ्या चालू होतील। ए यार कुठे इकडे कुठे धबधबा आहे? पुढे ना। आताच एक बारका ओढा होता, तिथं आम्ही पाय वगैरे धुतलेले आहेत आणि जवळजवळ 1 किलोमीटर आम्ही चालत आलो आहे आणि अजून धबधबा दिसला नाही आपल्याला। अरे ब्रेक लागेल ना। तर आता आपल्या ट्रेक मध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे
आणि मस्त असं वातावरण आलं आहे. तर आता चालता चालता आपण सागवान जंगल अशा पॉईंटपाशी आलो आहे आणि एवढा अप्रतिम असा व्ह्यू आहे इथला. एका रांगेमध्ये सागवानाची पूर्ण झाड आहेत. मस्त असं वातावरण, तेवढा चांगला व्ह्यू. सागवान करायचं सागवान बन गेले आमचं. हा पूल ओलांडल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला सवतकडा धबधबा आणि डाव्या बाजूला बाकी 6 धबधबे पाहायला मिळतील. तर सवतकडा धबधब्याकडे जाताना आपल्याला थोड्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत आणि अंदाजे 150 ते 200 पायऱ्या असतील आणि खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे. घनदाट झाडी आणि अप्रतिम असं वातावरण. अति मुसळधार असा पाऊस आणि आमची रिॲक्शन नारेवापासून आया करत चाललेली आहे. खूपच पाऊस आहे. आपल्या पायऱ्या चढून झाल्या आहेत आणि थोडं सपाट वाट आहे. इथं बघू शकता वेगवेगळे धबधबे आणि सध्या आपण चाललेलो आहे सवतकडाकडे. हा रस्ता वरून खेडगे गावातून येतो आणि जर तुम्हाला घसरणारा चिखलाचा रस्ता नको असेल तर तुम्ही या रस्त्याने सुद्धा येऊ शकता. आणखी एक 200 मीटर चालल्यानंतर आपला धबधबा येईल. मित्रांनो, आता आपल्याला आपल्या धबधब्याचा पहिला नजारा बघायला मिळालेला आहे आणि खूप सुंदर असा धबधबा आहे सवतकडा धबधबा. आपला या ट्रिप मधला पहिलाच धबधबा. तर इथं कातळ्यातून पडणारं मस्त पाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि इथं नॅचरल शॉवर तुम्ही एन्जॉय करू शकता. तर सुंदर आणि अप्रतिम असा सवतकडा धबधबा पाहिल्यानंतर आपण चाललोय आपल्या बाकी धबधब्यांकडे आणि आपल्याला 400 मीटर परत चालत जावं लागणार आहे
आणि तिथून दुसऱ्या बाजूला आपल्याला बाकी धबधब्यांसाठी रस्ता भेटणार आहे. तर हे आहे भिवाशिवा कोंड आणि इथे खाली जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून जावं लागणार आहे. व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या आहेत. अंदाजे 60 ते 70 पायऱ्या असतील. आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथला. वरून धबधब्यावरून येणारं पाणी तुम्ही वाहताना इथे पाहू शकता. आणि पुढच्या साईडला छोटा धबधबा आहे. इथे आपण पाण्यात उतरू शकत नाही. तर 2 धबधबे बघितल्यानंतर आता आपण चाललोय आपल्या तिसऱ्या धबधब्याकडे. आणि खूप मस्त असा इथला व्ह्यू आहे. आणि पूर्ण इथलं कन्स्ट्रक्शन नवीन असल्यामुळे कलर वगैरे एकदम टकाटक आहे प्रत्येक गोष्टीचा. इथे तुम्हाला महाकाय धबधबा आणि डुक्करकडा धबधबा या 2 धबधब्यामधून वाहत येणारे पाणी पाहायला मिळेल. आणि इथे तुम्ही मस्त पाण्यामध्ये भिजू शकता, एन्जॉय करू शकता. पूर्ण सेफ आहे. तर ह्या बाजूला आहे डुक्करकडा धबधबा आणि ह्या बाजूला आहे बाकी 3 धबधबे, भीमकाय, जांभूळकडा आणि मडपीकडा. तर मित्रांनो, आता आपण चाललोय डुक्करकडा धबधब्याकडे. आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक 60-70 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय डुक्करकडा धबधब्यावरची. अप्रतिम असा हा धबधबा आहे. आणि बाकीच्या धबधब्यांपेक्षा इथला पाण्याचा फ्लो सुद्धा खूप जास्त आहे. तर हा आहे भीमकाय धबधबा. आणि इथून आपल्याला त्यासाठी खाली जावं लागणार आहे. व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या इथे बघायला मिळतील. अप्रतिम असा हा धबधबा. अजून थोड्या पायऱ्या आहेत. तर आपण बघत आहात भीमकाय असा धबधबा. आणि इथून आपण धबधब्याच्या मागच्या साईडला जाऊ शकतो. लहान प्रकारची गुहा आहे. जर तुम्ही आयुष्यात धबधब्याच्या मागून धबधबा बघितला नसेल तर तुम्हाला तो ह्या भीमकाय धबधब्यापाशी तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पूर्ण डोंगराच्या कपारीमध्ये आहोत आणि संपूर्ण असा हा धबधबा आहे वाहणारा. अप्रतिम असं हे दृश्य आहे. तर खूप मस्त असं हे ठिकाण आहे.
आणि इथं डेव्हलपमेंटचं खूप छान काम केलं आहे आणि त्याबद्दल त्यांनी फक्त 20 रुपये एंट्री फी ठेवलेली आहे, जी कामाच्या मनानं खूपच ओके आहे. आणि आता आपण आपल्या 5व्या धबधब्याकडे चाललेलो आहे. तर आता आपण पोचलोय जांभूळकडा धबधब्यापाशी आणि इथं थोडं उतरून यावं लागणार आहे आपल्याला एवढ्या पायऱ्या. इथं चढ उतार बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे जर तुम्हाला पायऱ्या चढायचा उतरायचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला थोडं ह्या ट्रिपमध्ये त्रास होऊ शकतो. तर आत्ता आपण आलोय जांभूळकडा धबधब्यापाशी आणि हे जे 7 धबधबे आहे त्यातील सगळ्यात उंच हा धबधबा आहे. नाही, 200 ते 250 फुटावरून पोहोचतोय. मस्त असं इथलं वातावरण. तर आता आपण पोहोचलोय आपल्या शेवटच्या धबधब्यापाशी, ज्याचं नाव आहे मंडपी कडा धबधबा. आणि खूप फोर्सनं असं या धबधब्यामध्ये पाणी वाहतंय, त्यामुळे ह्या धबधब्यामध्ये आपण न उतरलेलं चांगलं आहे. तुम्ही बघू शकता